नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय गणित घटक चाचणी 1 ची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। आज आपण सेमीची प्रश्नपत्रिका सोडवतोय। प्रश्न पहिला, क्वेश्चन नंबर 1A, fill in the blanks with proper words or numbers. Circle of equal radii are congruent circles. The quotient of two negative integers is a positive. The sum of the measure of the angles in a linear pair is 180 degree. B. Observe the figure and complete the table for angle AWB. This is the angle AWB. Then points in the interior. In interior portion of angle, the points are R, N, X and C. Points in the exterior, point T, U, Q, V and Y, and points on the arms of the angle A, W, G and B. Which of the following in a pairs of coprime? Coprimes means two numbers which have only one as a common factor. Only one is a common factor. These numbers called coprime numbers. आता 8 आणि 14 मध्ये इथं कॉमन फॅक्टर 2 येणार आहे दोघांमध्ये सुद्धा. इथं 4 and 5 मध्ये कॉमन फॅक्टर इज 1, अदरवाइज नॉट पॉसिबल. इथं 4, 4 आणि 5 मध्ये फक्त 1 हाच कॉमन फॅक्टर आहे. 12 and 15 मध्ये 2 येणार आहे, 3 येणार आहे, इथं 2 येणार आहे. सो आन्सर इज द ऑप्शन 2. फाइंड HCF and LCM 18 and 32. HCF 18 and 32 ला आपण इथं 2 ने डिवाइड केलं आहे. 2 9 जा 18 and 16 2 जा 32. इथं कॉमन फॅक्टर जो आहे तो फक्त 2 आहे. सो HCF इज 2. LCM 18 and 32 ला आपण 2 ने डिवाइड केलं. पुन्हा 9 and 16 ला आपण 2 ने डिवाइड केलं. 9 and 8 2 ने डिवाइड केलं आहे. इथं 9 ॲज इट इज, कारण 9 ला इथं 2 ने डिवाइड करता येत नाही. सो 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 2 जा 1, 2 1 जा 2. आणि मग इथं आपण 9 ला 3 ने डिवाइड केलं आणि 3 3 जा 9 अँड 3 1 जा 3. तर LCM काढताना जे कॉमन फॅक्टर्स असतात ते सुद्धा आपण घेतो आणि जे उरलेले आहेत ते सुद्धा आपण घेतो. म्हणजे हे सगळे फॅक्टर्स या ठिकाणी येणार आहेत. म्हणून याचं 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 याचं मल्टिप्लिकेशन आहे 288. सो LCM ऑफ द 18 and 32 is 288. Second question, multiply -5 multiply by -7. 5 7 जा 35 and multiplication of two negative numbers is positive. 15 7 जा 105. Multiplication of one negative and one positive is negative. Find the measure of the complement of an angle of measure of 70 degree. इथं कॉम्प्लिमेंट अँगल काढायचा असेल तर तुम्हाला जो गिव्हन अँगल आहे तो 90 मधनं मायनस करा. द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 90 मायनस 70 इज 20 degree. The measure of the complement of an angle of measure 70 degree is 20 degree. Solve. Here is the quotient of -51 and 68. -51 अपॉन 68. आता हे दोन्ही नंबर्स कोणत्या टेबलमध्ये येतात तर 17च्या. सो 51 इज डिवायडेड बाय 17 अँड 68 इज डिवायडेड बाय 17. 17 3 जा 51 अँड 17 4 जा 68. सो 3/4. and quotient of the
one negative number and one positive number is negative. The measure of some angles are given below. Use them to make pair of complementary angles. Complementary angles means the sum of the two angles is 90 degree. आता इथे कोणत्या कोणत्या अँगलचं सम 90 डिग्री होते तर 60 and 45 is 105, 60 and 51 110, 60 and 30 is 90 degree. So angle D and angle B are the complementary angles. Last, draw triangle with the measures given below. In triangle ABC, length AB is 5.5 semi, length BC is 4.2 semi, and length AC is 3.5 semi. इथं रफ डायग्राम आपण काढली आहे. ABC इथं आपण हे मेजरमेंट लिहून घेतलेलं आहे. यानुसार आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. फर्स्ट, ड्रॉ द अँगल triangle ABC. First, draw segment AC. AC is a 4.2 semi. Then 5.5 semi. .5 semi is AB. Then 3.5 semi. Then join these points. A, B, C. BC is 4.2 semi, 5.5 semi and 3.5 semi. या प्रकारे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करावा लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा की जेणेकरून त्यांनाही प्रश्नपत्रिका सोडवता येतील, त्यांनाही चांगले मार्क मिळतील परीक्षेसाठी. ऑल दी बेस्ट. थँक्यू.